अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते सासरवाडी रेस्टॉरंटचे उद्घाटन। महाराष्ट्रीयन पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर खास खवय्यांसाठी सीवूड व बेलापूर शाखेनंतर आता खारघरमध्ये सुद्धा आपली तिसरी शाखा घेऊन सासरवाडी हे आस्वादगृह सेवेत रुजू झाले आहे। फारच कमी वेळात लोकप्रिय झालेले आस्वादगृह शनिवारपासून खारघर सेक्टर 13 मध्ये शॉप नंबर 3 मोंट ब्लॅक रघुनाथ रोड या पत्त्यावर खारघरवासियांसाठी उपलब्ध झालेले आहे। महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते सासरवाडी रेस्टॉरंटचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर तसेच संख्येने शुभचिंतक उपस्थित होते। सगळ्यात आधी मी सोनाली धामणेकरचं खूप मनापासून अभिनंदन करते। तिसऱ्या शाखेचं उद्घाटन म्हणजे याच्यातच तुम्ही समजून जा की पहिल्या दोन एकदम जोमात चालू आहेत, म्हणूनच तिसरी ओपन झालेली आहे। तर हे यश आहे आणि यशात आणखी आपण एक एक पायरीवर चढत चाललेलो, त्याचा मला अत्यंतिक आनंद आहे। आणि दुसऱ्या शाखेच्या उद्घाटनासाठी मी गेले होते आणि जेव्हा एकाच फ्रँचायझीच्या दुसऱ्या घरासाठी आपण जातो तेव्हा आम्हा कलाकारांना सुद्धा फार आनंद होतो। त्यामुळे आज मला इथे येऊन खरंच खूप छान वाटतंय। आणि मी पहिल्यांदा जेव्हा गेले होते उद्घाटनाला तेव्हा पण मी म्हटलं होतं की मी इथे येणार आणि मी परत येणार, आणि तशीच मी रेग्युलर ग्राहक झालेली आहे सासरवाडीची। लिटरली म्हणजे 3 असताना सुद्धा मी डायरेक्ट फोन करते हॉटेलमध्ये आणि म्हणते मी येते, काय काय आहे बनवून ठेवा, जाताना ताक घेऊन जा वगैरे, मोदक घेऊन जा। हा माझा शिरस्त झाला आहे पुणे मुंबई रस्त्यावरचा। सो मी फॅन झाली आहे सासरवाडीची। मी इथे आली आहे उद्घाटनाला म्हणून मी म्हणत नाही, त्या माझ्याकडे बिलं आहेत। इतक्या वेळा मी तिकडे जाऊन नाश्ता केला आणि इतके मोदक खाल्लेत, कारण पुरणपोळी आणि मोदक सासरवाडीचे तुम्ही टेस्ट केलेच पाहिजेत, जे तिन्ही त्रिकाळ मिळतात। एकतर असं नाही की ते फक्त सणासुदीलाच आहे, तर ते मिळतात आणि अतिशय उत्तम। म्हणजे पुरणपोळी तर तोंडात ठेवल्या विरघळते वगैरे वगैरे वगैरे, तर मी खूप बोलू शकते याच्यावर। सो येस, या सगळ्या गोष्टींमुळे आपण ज्या रेस्टॉरंटचे फॅन झालो आहेत, जिथले आपण ग्राहक झालो आहे, त्याचं उद्घाटन करायला आपण जातो, याच्यात विशेष आनंद असतो, तसं मला आज होतं। येस, आणि आमचं सर्वांनाच माहिती आहे प्राजक्ता खूप पुढी आहे, तर खवय्यी आहे। आणि प्राजक्ताला कशा पद्धतीने नॉनव्हेज किंवा व्हेज असेल तर काय प्रिफर करेल? मी संपूर्ण शाकाहारी आहे, त्यामुळे मी नॉनव्हेज खात नाही, परंतु शाकाहारमध्ये आज असाच दुपारी लगेच फोन केला की आज मला मासवडी खायला मिळेल का। मासवडी हा व्हेजिटेरियन प्रकार आहे बाय द वे। सो मला मासवडी खूप आवडते। मी जसं आधी मेन्शन केलं, मोदक, पुरणपोळी, मसाले भात, तूप, वरण भात, तूप तर म्हणजे जगात फेवरेट आहे माझं। पुरी भाजी, आता किती मी नाव लिस्ट घेईन, आणि ह्यातले बहुतांश सगळे पदार्थ आपल्या सासरवाडीमध्ये मिळतात, कोथिंबीर वडी वगैरे वगैरे वगैरे। सो मराठी आयटम्स चांगल्या रेस्टॉरंटमध्ये विथ गुड ॲम्बियन्स
सर्व केले गेले पाहिजेत हा सोनालीचा थॉट आहे, जो मला खूप आवडला. नाहीतर वडापावची गाडी आहे, ठेला आहे, जिथे आमच्यासारखी मंडळी जाऊन खाऊ नाही शकत, तर किंवा हायजेनिक वाटत नाही. तर असं एक ठिकाण जिथे AC ॲम्बियन्स आहे, छान स्वच्छता आहे, सगळ्या गोष्टी पारखून घेतलेल्या आहेत आणि मराठी पदार्थ आहेत, अशा ठिकाणी थांबायला आणि खायला आम्हाला पण आवडतं. आणि बराच असा मला वाटतं उच्च मध्यमवर्गीय क्राऊड असा असतो की ज्यांना बसून खायचं आहे, टेकअवे नाही करायचं आहे आणि चांगल्या पद्धतीत आम्हाला चांगली ट्रीटमेंट मिळावी ही अपेक्षा असते, जी मला वाटतं सासरवाडी थ्रू पूर्णपणे अतिशय 100% पूर्ण केली जाते. त्यामुळे पहिल्या 2 म्हणूनच रेस्टॉरंट शाखांना एवढा उत्तम प्रतिसाद मिळतो आणि कॉन्सेप्टच खूप छान आहे. आणि शेवटचा प्रश्न, नवी मुंबईकरांना काय आवडतं? नवी मुंबईकरांना हे सांगेल की हॅलो, ओपनिंग झालेलं आहे सासरवाडीचं, तर या इथली चव चाखायला या, मराठी पदार्थ चव चाखायला या. नॉन महाराष्ट्रीयन्सला सुद्धा मी म्हणेन की तुम्ही या मराठी पदार्थांच्या तुम्ही प्रेमात पडाल, एकदा येऊन तर बघा. सासरवाडी म्हणजे आपल्याकडे बघितलं जातं की सासरवाडीचं मिनिंग की मुलाचे इन लॉजचं प्लेस, म्हणजे मुलाचं सासर. म्हणजे आपल्याकडे जावई घरी आल्यानंतर त्याला असतं ना, अगदी अर्ध्या रात्रीसुद्धा उठून जेवण बनवलं जातं अगदी आवडीचं. त्यामुळे म्हणजे सासरवाडी म्हणजे चांगल्या जेवणासोबत चांगलं हॉस्पिटॅलिटी, चांगली ट्रीटमेंट. म्हणजे जावई आवडू नाही आवडू तरी पण त्याचं अतिरथित ते करावंच लागतं, म्हणून सासरवाडी. आज ही 3री ब्रँच इथे ओपन झाली. मॅम काय सांगाल एकूणच तुम्ही हा एक्झॅक्टली इथे काय काय फूड लोकांना मिळेल आणि काय वेगळी व्हरायटी महाराष्ट्रीयन पद्धतीची इथे मिळणार आहे? डेफिनेटली मला तर खूप आनंद होतोय की मला हे करायला भेटतंय की म्हणजे ही म्हणजे एक प्रकारची सेवा आहे. मला वाटतं की जेवण म्हणजे मला खूप आवडतं. मी लहानपणापासून बघत आली आहे की आपल्याकडे गावी घरी कुणी आलं ना की खूप आनंदाने स्वागत आणि जेवण त्यांना असतंच असतं. म्हणजे अगदी जेवताना कुणी आलं तरी आपण आहे त्या ताटावरती आहे ते जेवण. आपल्याकडे असं होणारच नाही की कुणी 2 लोक आलीत आणि ते जेवण पुरणार नाही असं. मला वाटतं ते माझ्याकडे अगदी लहानपणापासून माझ्या बालपणातून माझ्या पॅरेंट्सकडूनच आलेलं आहे ते. आणि इथे सासरवाडीमधलं पहिलं सासरवाडी अगदी छोटंसं 4च टेबलचं होतं आणि त्या लोकांचा अत्यंत प्रचंड रिस्पॉन्स खूप चांगला भेटला. त्याच्यामुळे मला 2रं 3रं करता आलं. सासरवाडीचं इंटरनल डेकोरेशन जर बघितलं तर अतिशय सुंदर आणि मराठमोळं असं या ठिकाणी दृश्य पाहायला मिळतं. आतमध्ये आल्यावरती असं एक मराठमोळं आनंद मिळतो. काय सांगाल त्याला? डेफिनेटली म्हणजे मेन कॉन्सेप्टच तो आहे की मराठी जेवणासोबत ते मराठी तिथे फील पण यावं, की आल्यानंतर ते वाटावं की अरे आपलंसं काहीतरी. म्हणजे प्रत्येकाला जसं मेनूमध्ये बघाल तर आपण सगळा पूर्ण महाराष्ट्र कव्हर केलेला आहे. म्हणजे कोकण, कोल्हापूर, नगर, सातारा, सांगली, नाशिक, म्हणजे सगळा मेनूमध्ये जसं आपण एकत्र केलेलं आहे पदार्थांमध्ये, तसंच मी इंटिरियरमध्ये पण आपल्याला महाराष्ट्रातल्या ज्या पण महत्त्वाच्या गोष्टी असतील, जसं तुम्ही पाठीमागे बघताय तुतारीवरती, की ज्याच्यावरती पूर्ण महाराष्ट्र रेखाटलेला आहे. आपण जनतेला काय आवाहन कराल आपण सासरवाडीच्या मध्ये? सासरवाडी आव्हान या नक्की एकदा सासरवाडीमध्ये येऊन बघा. या सासरवाडीमध्ये तुम्हाला कसं वाटतंय? नक्की जेवायला या. हे मी पण म्हणेन की वैविध्यपूर्ण आहे मेन्यू. आणि आता मासवडी तिने आज बनवली आहे, ती जुन्नरमध्ये वगैरे जास्त बनवली जाते, तिकडची खासियत आहे, पण आज आपल्याला नवी मुंबईत खायला मिळते. सो अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला ठाई मिळत नाही, तर इथे नक्की मिळतील. तर आणि अतिशय चविष्ट आहेत, अतिशय चविष्ट गोष्टी. बेलापूरच्या सासरवाडीने सांगितलं तुम्ही की खारघर लोकरच येते. हो, आता काय नाही आता आणि मला आहे ह्या याच्यामध्ये लोकांना चांगली सर्व्हिस म्हणजे किती चांगलं देता येईल. आणि ते किती हो, प्राजक्ताने मला सांगितलंय आधीच की ती गोरेगावमध्ये सासरवाडी पाहिजे म्हणून. ॲडव्होकेट सोनाली धामणेकर यांच्या माध्यमातून खारघरवासियांच्यासाठी रुचकर अशा भोजनाची व्यवस्था आणि त्याही सासरवाडी या नावासह मला त्यांचं मनापासून अभिनंदन करावंसं वाटतं. त्यांचं 3रं रेस्टॉरंट आहे. व्यक्तिगतरित्या त्या प्रॅक्टिसही करतात, त्याचबरोबरीनं त्यांनी या क्षेत्रात टाकलेलं पाऊल यशस्वी कसं ठरतंय याचंच खारघरचं हे 3रं रेस्टॉरंट उदाहरण आहे. मी त्यांना या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. या खारघर सारख्या परिसरामध्ये असलेला जो आपण म्हणूया जो खवय्या माणूस आहे तो चोखंदळ आहे आणि त्यामुळे त्याला चांगल्या रुचकर पदार्थांच्या बरोबर चांगली सेवा हवी आहे.
मला खात्री आहे की आपण हे जर पाहिलं रेस्टॉरंट आईस्पेस अशी जागा आहे, चांगला अँबियन्स आहे आणि त्यामुळे या हॉटेलला भेट देणारा माणूस परत परत त्या ठिकाणी येत राहील. सासरवाडीला परत परत जाऊ नये असं म्हणतात आणि ही सासरवाडी त्याला अपवाद ठरेल आणि या सासरवाडीला परत परत लोक येत राहतील, कुटुंब कबीला सहित येतील याची मला खात्री व्यक्त करावीशी वाटते. तशा मी शुभेच्छा त्यांना देतो आणि त्याचबरोबरीनं आम्हा सर्वांच्या वतीनं या पुढेही त्यांना अशाच पद्धतीनं सर्व खारघरवासियांचा आणि त्यांच्या या सर्व चेनचे जे सर्व ग्राहक आहेत या सगळ्यांचा प्रतिसाद त्यांना सातत्याने मिळत राहावा अशा त्यांना मनापासून शुभेच्छा देखील.